ये देखो आज आपल्या इच्छाभूत श्री महालक्ष्मी चषकासाठी आज एक प्रमुख पाहुण्यांच्या मांदियाळीत एक नाव आहे, ते म्हणजे कट्टर शिवसैनिक आणि अमूल आईस्क्रीमचे डिस्ट्रीब्युटर योगेश रेबाळे साहेब इथे उपस्थित झाले आहेत. इच्छाभूत श्री महालक्ष्मी चषक उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे यांच्याकडून त्यांचे ते यथोचित असा सत्कार करण्यात येतोय. सत्कार समारंभामध्ये साहेबांना एक मानाची शाल, सन्मान चिन्ह आणि सोबतच पुष्पगुच्छ देण्यात येते. योगेश रेबाळे साहेब आपण स्क्रीनवर बघत आहात. धन्यवाद योगेश रेवाळे साहेब. आज आपल्या ह्या इच्छापती महालक्ष्मी चषकाच्या क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी आपण जी उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व शिवसैनिक त्याचप्रमाणे क्रीडा रसिक आणि क्रीडाप्रेमींकडून आपलं खूप खूप स्वागत स्वागत स्वागत. चला पुन्हा एकदा वळूया आपण पुन्हा कॉम्बॉक्स कडून क्रिकेटच्या महारण संग्रामासाठी शिवडी विधानसभेमधील दुसरा आजचा होणारा सामना तो म्हणजे अर्णव मराठा विरुद्ध साजिद इलेव्हन. साजिद इलेव्हन यांनी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले अर्णव मराठा संघाला फलंदाजीसाठी. आपल्याला स्टार यार कलाकार पूर्ण स्टार कास्ट बघायला मिळेल, तो म्हणजे सूर्या नायडू दिसेल आपल्याला इन द ऍक्शन, अजय दिसेल, प्रथमेश दिसेल. शिवडीतील मोठी मोठी नावं या दोन्ही संघांमध्ये आपल्याला अखिलेश दिसेल, रितेश सिंग दिसेल, सगळी मोठी स्टारकास्ट अजय नायडू दिसेल. तर आपली सगळी स्टारकास्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ह्या होणाऱ्या सामन्यामध्ये. अर्णव मराठा विरुद्ध साजिद इलेव्हन, गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सूर्या नायडू आपल्याला इन द ऍक्शन बघायला मिळेल. चला दोन्ही एक 12वा खेळाडू आपण कृपया करून पाठवायचंय. एक 12 साजिद इलेव्हनचा 12वा खेळाडू आलाय. अर्णव मराठा आपला 12वा खेळाडू पाठवा. आपल्याला माहिती आहे 2 धावांची पेनल्टी आहे. चला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. पहिला बॉल टाकण्याच्या अगोदर एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. एकच आहे इकडे. साजिद इलेव्हनचा आहे अर्णव मराठा. आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. चला बाय रूल आपल्याला 2 धावाचा पेनल्टी लागणार सर प्लीज. ओके चला आलेले आहेत. बॅटर फॉर 1 मिनिट 1 मिनिट खाली स्वराज आहे. लेट सर सौरभ आणि स्वराज आपल्याला बघतायत द एस फॅक्टर फ्रॉम द अर्णव मराठा. आणि समोर दिसतो आपल्याला शिवडीचा गोलंदाज तुफान एक्सप्रेस सूर्या नायडू. सूर्याचा पहिला चेंडू यावेळेला मात्र हाफ फॉली चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र तटवलाय. खेळाडू त्याच्या खाली आहे. झेल बाद पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. सौरभ बांद्रे आपल्याला दिसत होता इन द ऍक्शन. मात्र गडी बाद झाल्या पहिल्या चेंडूवर गोल्डन डक. काय गोलंदाजी आणि आपण मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी का होतो. दॅट्स अ रनआउट. येस सर थँक्यू. आणि रनआउट मात्र तिकडे झाला. मला वाटतं वर चेंडू तिथे लागला होता वायरला. मात्र कुठेतरी प्रेझेन्स ऑफ माइंडची कमी आपल्याला बघायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. कदाचित हा विकेट नसता, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं थोडासा बॅकफुटला गेला, त्याच्यानंतर स्लो झाला. नॉन स्ट्रायकरने मात्र तिकडे क्रिस सोडला होता आणि एक मोठं नाव आपल्याला तंबूत परतताना दिसतंय गोल्डन डकवर रनआउटच्या स्वरूपामध्ये. सूर्या नायडू यांनी तो रनआउट घेतला. गोविंदा सौरवला तंबूत परतावं लागतंय आणि फलंदाजी मार्गावर आणखी एक मोठं नाव आपल्याला दिसतोय तो म्हणजे गोविंदा. अर्णव मराठा संघाकडून गोविंदा फलंदाजी मार्गावर येतोय. फलंदाजीसाठी आणखी स्वराज तयार. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला गोविंदा बघतोय. सूर्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद झालाय. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. षटक क्रमांक 1. आज आपल्या ह्या इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकासाठी आज मंचकावर आपल्याला एक प्रमुख पाहुणे दिसत आहेत.
शिवा दरेकर उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 206 उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक आझाद बाले इथे दिसतात त्यांचे तर हार्दिक स्वागत कमिटी मेंबर्स कडून त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे यांच्याकडून शिवाभाई दरेकर दोन धावांची वाढ होताना आपल्याला मात्र दिसते सूर्याच्या ह्याच चेंडूवर स्वराज करेल पुन्हा एकदा सुरुवात पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे थोडीशी मला वाटतं बॅकफुटला जाऊन चेंडू समोर पॉइंट माफ करा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता अटॅक तिकडे केला होता दिशा तिकडे दाखवली होती आणि अशा प्रकारे मात्र निर्धाव चेंडू ते सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन सूर्या नायडूकडून थोडासा आखूड असा रनअप परंतु फुल ऑन ऍक्शन सूर्या नायडू त्यावेळेला पुन्हा एकदा चांगला लेग ब्रेक परंतु आडव्या बॅटने खेळलेला फटका मात्र मैदानातच राहिलाय एका धावेत समाधान मानावं लागेल स्ट्राईक रोटेट होताना दिसतंय नवीन फलंदाज गोविंदा आता दिसतोय कारण मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला गोविंदा इन ऍक्शन आपल्याला दिसेल समोर आहे सूर्या नायडू चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन बऱ्याच ठिकाणी आपण सूर्याला बघतो आयकॉन प्लेअर असतो तसं त्याचप्रमाणे गोविंदाही बऱ्याचशा संघामधून आपली चमक दाखवत असतो याला मात्र पुन्हा एकदा चांगला लेग कटर त्याला मात्र चांगली दिशा दाखवली आहे चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी बनवला 90 अंशाचा कोण धावा मिळाल्या 2 धावा आणखी संघाच्या धावा संख्येत जमा झाल्यात मला थोडीशी कुठेतरी दिशा मात्र आता सूर्याची चुकताना दिसते कारण जी गरज होती थोडीशी पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या मध्ये यावेळेला मात्र कुठेतरी फलंदाज अक्रॉस द लाईन खेळल्यामुळे ती दिशा मात्र बदलण्यात येते कारण टार्गेट होईल तो लेग साईडचा हा एरिया आहे तोच मात्र टार्गेट होताना दिसेल आपल्याला नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू षटकातील पुन्हा एकदा चांगला इथे बघायला मिळाला यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू वेग मात्र तिकडे कुठेतरी कमी केला होता गुडलेनचा चेंडू चांगला लेग कटर आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 1 ची समाप्ती धावसंख्या झाले अर्णव मराठा ह्या धावसंख्येची ह्या संघाची ती म्हणजे 5 एक गडी बाद गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसेल लकी गुप्ता हाईट वर जाऊ नका मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजीवर तयार युवा गोलंदाज लकी गुप्ता आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवेल डावखोरा गोलंदाज यावेळेला मात्र जाईल तो ओव्हर द विकेट आपल्या होम ग्राउंड वरती आपला गोविंद आहे ना स्वराज आहे ना लकी गुप्ताचं होम ग्राउंड बरेचसे मॅचेस आणि प्रॅक्टिस इथेच होते लकी गुप्ताचा पहिला चेंडू पाहावा लागेल डावखोरा गोलंदाज ओव्हर द विकेट साठी सज्ज होते आज मात्र बघायला मिळतो गेल्या वर्षी मला वाटतं लकी गुप्ता मला असं वाटतंय आपण बघितलं नव्हतं परंतु आता मात्र बरंचसं नाव गाजतंय या शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये लकी गुप्ता पुन्हा चांगला फटका चांगला आपण चेंडू बघितला 4 टप्प्यावर चेंडू मात्र टाकला होता फलंदाजाला मात्र कुठेतरी थांबवलं थोडीशी ऍक्शन ऑफ द मोमेंट जर आपण बघितली जेव्हा जम्प करण्यात येते तेव्हा असं वाटतं की थोडंसं चेंडू कुठेतरी बॅटच्या टप्प्यात येईल परंतु ज्यावेळेला चेंडू मात्र डाव्या हातातून त्याच्या निसटतो तेव्हा मात्र कुठेतरी चेंडू जातो तो ऑफस्टिकच्या दिशेमध्ये म्हणजे चांगली टप्पा आणि वेग याची जाण आहे लकी गुप्ताला चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होते समोर आहे आपल्याला स्वराज्य पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू परंतु याला अगोदरच पोझिशनिंग करून ठेवलं तर स्वतःला चेंडू मात्र जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी डी झोन मध्ये चेंडू गेलाय याच्यासाठी मात्र प्रश्न विचारला गेला होता लकीचा पहिल्या चेंडूवर उत्तर मात्र आता स्वराज देताना दिसतोय थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप स्वतःला पोझिशनिंग करून ठेवतोय त्याला माहिती आहे लकी गुप्ता डावखोर आहे अगदी मिडल आणि लेग स्टंप टार्गेट करेल आणि त्याच्यामुळे प्रयत्न होईल तो चेंडूच लेग साइडला टार्गेट करण्यासाठी पुन्हा एकदा लकी गुप्ता तयार स्वराज तयार पुन्हा एकदा चांगला फटका चांगला बॅटचा आणि बॉल मधील कनेक्शन चेंडू बराच वेळ हवेत आहे खेळाडू त्याच्या खाली 1 मोर विकेट डाऊन आणि फलंदाजाचं नाव आहे स्वराज लकी गुप्ता आपल्या होम ग्राउंडवर आपली चमक दाखवताना
आपण या होम ग्राउंडचे किंग का आहोत हे मात्र लकी आता दाखवतोय. स्वराजला मात्र जावं लागते तंबूमध्ये परत. आणखी एक झटका मात्र आपल्याला बघायला मिळते, तो म्हणजे कोण आला बाबा? अर्णव मराठा 11चा 2 विकेटचं आतापर्यंत पतन झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि आणखी मला वाटतं पॉवर प्लेचं अजूनही ओव्हर बाकी आहे. पण ते पॉवर प्लेचं ओव्हर मला वाटतं कोणाकडे पाठवतील अगदी सडेतोडाने. डेफिनेट फलंदाजाला मात्र तिकडे पाठवावं लागेल. आतापर्यंत 2 गडी बाद झाले आणि अशामध्ये भेदक अशी गोलंदाजी आपल्याला होताना दिसते, ते म्हणजे लकी गुप्ताची. द मॅन फ्रॉम शिवडी. परंतु याला मात्र सोयर मार्गाने सुरुवात केली आपल्या चेंडूची. वाईटचा इशारा पंचांचा. फलंदाजी मार्गावर आपल्याला किरण देते का आशेच्या किरण मात्र आपल्याला अर्णव मराठा संघाकडून पाहायला मिळते का पाहूया. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि आता किरणवर सगळी जबाबदारी. लकी गुप्ता पाहूया कुठल्या प्रकारचे चेंडू यावेळेला मात्र हातातोय. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न, एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण बघितलं. अगदी यॉर्क केला होता फुलर लेनचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु त्याचप्रमाणे चेंडू वळला तो अप्रतिम. ते सर काय रन्स आहे का तिकडे? सर एनी रन्स होऊ द्या सर. काय रन्स आहे का लारा? पंच काय धावा आहेत का तिकडे? डिझन वगैरे नथिंग. थँक्यू. काय गोलंदाजीचं प्रदर्शन होतं आपल्या होम ग्राउंडवर. सगळे प्रेक्षक मात्र लकीसाठी बघायला तयार, उत्सुक आपल्याला दिसतात सगळीकडे. आपला स्थानिक गोलंदाज यावेळेला मात्र चमक दाखवतो. काय गोलंदाजीचं प्रदर्शन, फुल ऍक्शन. लकी गुप्ता नाव लक्षात ठेवा मित्रांनो, उद्याचा सितारा शिवडी मधील. यावेळेला मात्र आपल्या गोलंदाजीची चमक दाखवतोय. आतापर्यंत फक्त 3च धावा कन्सिडर केलेत आणि 3 डॉट्स आलेत, त्याच्यामध्ये निर्धाव चेंडू आलेत. शेवटचा चेंडू फटका चांगला. यावेळेला मात्र आसूड उगवला गेला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सडक पे कडक एक षटकार. आपण थोड्या वेळापूर्वी मगाशीच बोलत होतो लकी बद्दल आणि त्या लकीला म्हटलं अनलक्की करून ठेवलं होतं, म्हणजे फलंदाज किरणने आपली संपूर्ण ताकद लावली होती. परिणाम स्वरूपी मिळतो तो शेवटच्या चेंडूवर षटकार. धावसंख्या मात्र अर्धा डझन धावसंख्येने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 14. 2 षटकांचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली ती अर्णव मराठा या संघाची, ती म्हणजे 14. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. सूरज बॉलिंग मार्क तयार करतोय आपल्या गोलंदाजीसाठी, स्पीडअप घेण्यासाठी. बॅटिंग पोझिशनिंग वर गोविंद आपल्याला दिसेल. सूरज चमकेगा क्या देखेंगे अभी इस ओव्हर में. सूरजचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी गोविंद तयार. चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मार्केटकडे हा फॉली चेंडू मात्र चांगला तटवलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा हात रान आपल्याला अर्णव मराठा संघाचा दिसतोय. परतावं लागतंय गोविंदाला तंबूमध्ये आश्रयासाठी. आणखी एक विकेटचं पतन. पहिल्याच 2 षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते आणि त्याच्यानंतर हे तिसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. गोलंदाजी मात्र काय अप टू द मार्क होते साजिद इलेव्हन संघाची. आपण जर गोलंदाजाच्या नावांमध्ये मांजळीत बघितलं तर सूर्या बघितलं, लकी बघितलं आणि आता मात्र सूरज. शिव उपशाखा प्रमुख शिवा दरेकर सवित उपस्थित झाले, त्यांचे तर हार्दिक 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 स्वागत. फलंदाजीसाठी आता मधली फळी आपल्याला बघायला मिळेल. अमय येते फलंदाजीसाठी. बॅटचा रंग अगदीच वेगळा, रंग मजा वेगळा.
गोलंदाजी मात्र आपल्या स्थानिक गोलंदाजी तेवढीच चांगली होती, सुरतची चांगली झाली. याच्यापूर्वी आपण लकीला बघितलं, नवोदित गोलंदाज, शिवडीचं स्टार, शिवडीचं फ्युचर गोलंदाजीसाठी आपण बघताय. बरेचसे मोठमोठे खेळाडू आपल्याला शिवडीमधून बघायला मिळाले होते आणि बघायला मिळत आहेत आज. ISPL असू दे, आनंदवाडी चषक असू दे, शिवडीचं नाव मात्र तेवढंच प्रामुख्याने त्याचा बोलबाला आहे. सुरतचा पुढचा चेंडू, अमय तयार, फ्रेश लेग्स. पुन्हा चांगली गोलंदाजी, अप्रतिम यॉर्क केला, तिथे चेंडू मात्र चांगला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. एका धावेत समाधान मानावं लागेल. स्वतःचं खातं उघडलंय, संघाच्या धावसंख्येत एक धाव जमा केली आहे. या फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं. यावेळेला मात्र किरणकडून अशीच अपेक्षा आहे की हाणामारी करायला हवी, थोडीशी धावसंख्या 50च्या पार जायला हवी. आकृताचा चेंडू, पुन्हा एकदा की चेंडू गेला तो फाईन लेगच्या दिशेमध्ये, एक धाव मात्र मिळेल. चेंडू मैदानात, खेळाडू तिथे आले, पाहूया रनआउट होतो का. थोडा डेंजर झोन मध्ये होता किरण, असं वाटलं तर फुल कॉन्फिडन्स मध्ये तो तिकडून आला, परंतु कुठेतरी जेव्हा खेळाडूच्या हातात तो चेंडू मात्र विसावला तेव्हा मात्र कुठेतरी त्याची धाकधूक वाढली आणि वेळेमध्ये मात्र आपल्या सेफ झोन मध्ये आला. अमयसाठी पुढचा चेंडू, सामना करण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे सूरज. सूरज की गर्मी कितने महंगी देखेंगे. आणखी फलंदाज, चांगला मात्र फ्लिक केलाय तिकडे, चेंडू मात्र मैदानात राहिलाय. चांगली गोलंदाजी, आपण किफायतशीर गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. साजिद दिलवानच्या शिवडीतील गोलंदाजांची काय गोलंदाजी होते, काय टप्पा पकडतायत. जरी नवोदित असले तरी मात्र अनुभव मात्र बऱ्याच मॅचचा आणि बऱ्याच सामन्यांचा अनुभव असं दिसतंय आणि होम ग्राउंड असल्यामुळे त्याचा फायदा उचलण्यात येतो. फुलांचा चेंडू, चेंडू मात्र हवे, सूर्य नायडू खाली, 1 more विकेट डाऊन. आणखी मात्र आशेचं किरण मावताना दिसतंय. किरणला तंबूत जावं लागतंय. आणखी एक विकेट अर्णव मराठाचा जातोय, आपल्याला पाहायला मिळतंय. एक मासा आणखी जाळ्यामध्ये. अशा प्रकारे मात्र आता कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपल्याला बघायला मिळतो. तो अर्णव मराठाचा संघ संपूर्णपणे दबावाखाली, कोण ही जबाबदारीचं षटक स्वीकारेल आणि याच्यानंतर पॉवर प्लेचा अजूनही षटक शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये हाणामारी करणं तिथंच महत्वाचं ठरणार आहे. अगोदरच जर विकेटशी मात्र तिकडे पतन होताना दिसतंय, विकेट्स मात्र तंबूत परतताना देतंय. यशला पाहूया, यश मिळतंय का. याच्यानंतर पॉवर प्लेचं षटक असणार आहे. यशकडून बऱ्याचशा अपेक्षा त्याच्या संघाला, फटकेबाजी होईल का हे बघावं लागेल, कारण अजूनही पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. डबल धावसंख्या होऊ शकते, 6-12 होऊ शकते, 12-24 होऊ शकते. परंतु हे षटक मला वाटतं कोणतरी हाताळावं लागेल आणि आपल्याला मला वाटतं अनसाहेब सांगतील हे षटक कोण हाताळेल नंतरचं. यावेळेला मात्र चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न अगोदर सफल झाला. तिकडे मात्र कुठेतरी हा ना येस, चांगलं तिकडे क्षेत्ररक्षण आहे, पाहावं लागेल पंचांचा निर्णय कुठपर्यंत जातोय. तिकडे थोडस मात्र तिकडे काहीतरी सफल झाला होता खेळाडू. अखिलेश तिकडे होता, एक मोठं नाव शिवडीतील, चांगलं क्षेत्ररक्षण. येस, दॅट्स अ बाउंड्री. पंचांनी मात्र आपले हाताने इशारत करून मात्र ते चौकाराच्या देशामध्ये थोडंसं मला वाटतं कुठेतरी स्वतःही कॉन्फिडन्स नव्हता फलंदाजांना, परंतु गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 खेळाडू मात्र त्याच्या खाली आले, त्याच्यामधून त्यांना भेदून मात्र चेंडू निघाला सीमारेखा फार. एक मिळालाय चौकार, धावसंख्या 4ने पुढे सरकते. यशच्या पहिल्या चेंडूवर आलाय चौकार आणि आता मात्र पॉवर प्लेचं षटक चालू होते आणि इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक सुरू होते. हे षटक पाहूया, इच्छापूर्ती कोणाची पूर्तता करते, कोणाची इच्छा पूर्तता करते. या धावसंख्या डबल येऊ शकतात का. पॉवर प्लेचं षटक, इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी षटक आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले हे षटक टाकण्यासाठी. गोलंदाजाचं नाव आहे रितेश सिंग. येस, दॅट्स अ पॉवर प्ले ओव्हर. आणि आपल्याला माहित असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढं आपण धावसंख्या करेल त्याच्या दुप्पट मिळणार आहे आणि जर विकेट गेली तर त्या धावसंख्या मात्र तिकडेच थांबवण्यात येतील. अमेय पाहावं लागेल, अमेय कुठल्या प्रकारची रणनीती आपल्याकडे करतोय. तर 12वीची परीक्षा चालू आहे आणि काल आपली बोर्डची परीक्षा मात्र देऊन आले. जर्सी क्रमांक 8 गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे रितेश सिंग. आणि यायला होता फुलटॉस चेंडू हवे जातोय, चेंडू मैदानाच्या बाहेर. डी झोन मध्ये एका धावेतच समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मात्र तेवढीच चांगली, चांगला रनअप, चांगला फॉलो थ्रू. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे, म्हणजे ह्या डबल काउंट होतील नंतरच मी तुम्हाला तेव्हा सांगेल. आमचे गुणलेखक अंश सांगतील आम्हाला, मग त्याची आपण दुप्पट बनवू जर विकेट नाही गेली तर. त्याच्यामुळे विकेट काढणं हे तितकंच महत्वाचं असणार आहे, ते म्हणजे रितेश सिंग साठी.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय फटका मात्र सजवलाय तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र जातोय सडक फेकाडक, एक मोठा षटकार. धावा दुप्पट करणे स्कीम मात्र निघाले आज शिवडी महालक्ष्मी चषकामध्ये. 21 दिन पैसा डबल, तसे धावा डबल. आणि त्याची सुरुवात मात्र केली होती म्हणजे आम्हीने गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजाला टार्गेट केलं जाते. आणि गोलंदाजाचं नाव आहे रितेश. किती प्रेशर घ्यावं, 12वीचं प्रेशर, गोलंदाजीचं प्रेशर. त्याच्यामुळे प्रेशरमध्ये गोलंदाजाने सूर्या नायडूने मात्र त्याची निवड केली. आता ही निवड किती खरी ठरते ते पाहूया. समोर मात्र अमेयसारखा फलंदाज आहे. अमेने आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. कुठल्याही गोलंदाजाला मात्र जर पॉवर प्लेचं षटक आहे तर अटॅक करायचाच. आपल्याला काय मस्त फोटो बघायला मिळतो, एक छायाचित्र बघायला मिळतंय. माननीय शिवसेना हिंदू हृदय सम्राट प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे सोबतच राजसाहेब ठाकरे सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे काय प्रसन्न. मात्र यावेळेला चेंडू गेला डीप मिड मध्ये. खेळाडू तिकडे उपस्थित आहे सेफ झोन मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी हलवही दिलं नाहीये. आणि फिल्डिंग साठी होतं म्हणजे कर्णधार स्वतः बाबे तिकडे उपस्थित होता. चांगलं प्रोटेक्शन होतं आणि तेवढाच फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या आला. चांगला एरिया कव्हर केला. निर्धाव चेंडू येते. हा तर मी त्या छायाचित्राबद्दल बोलत होतो. ज्या वेळेला आपण स्क्रीनमध्ये जेव्हा फलंदाजाला बघत असेल तेव्हा नक्कीच आपल्याला हे अगदी विलोभनीय असं दृश्य दिसत असेल. महाराष्ट्राचे करता धरता, संपूर्ण हिंदुस्थानाचे करता धरता म्हणायला हरकत नाहीये. कारण आपल्याला माहित असेल राजकीय पटेल क्षेत्रात देवाची देणगी असलेले हे ठाकरे कुटुंब. फुलटा चेंडू, परंतु याला मात्र फुलटा चेंडूला तेवढंच मात्र युटिलाइज करता आलं नाही अमेयला. मला तर थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप जर सफल झाला असता तर आणखी एक षटकार मिळाला असता. गोलंदाजी काय होते आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रितेश सिंग. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, एका षटकारानंतर चांगला कमबॅक रितेश सिंगचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. कॉमेंट्रेटरच्या कानही मात्र कॉमेंट्रेटरचे शब्द कानी पडले. आउटसाइड द ऑफ स्टंप स्वतःला शफल केलं. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये षटकारासाठी. महागडे षटक, आतापर्यंतचं पॉवर प्लेचं महागडे षटक. सुंदर फलंदाजी अमेयकडून. कारण आपल्याला फुटवर्क आपण म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं. आणि तेच मात्र आता केले आणि त्याचा फायदा मात्र होताना दिसतोय. तर म्हणजे अर्णव मराठा संघातील अमेयाला आणि त्याच्या सगळ्या साथीदार संघांना थोड्या वेळासाठी वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर संघ गेला, परंतु आता मात्र बॅकफुटवर आपल्याला साधी दिलवण संघ दिसतोय. धावसंख्या मात्र वाढत डबल होईल याच्यानंतर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ह्या शेवटच्या चेंडूमध्ये बेरर चेक आलाय. आणि जर अर्णवने जर विकेट जर काढली तर मात्र धावसंख्या तिकडेच थांबेल. आणि जर षटकार किंवा चौकार किंवा एक धाव आली तर ते डबल काउंट होतील. लेट्स सी व्हॉट हॅपन. सगळ्यांचं लक्ष या शेवटच्या चेंडूकडे. येस, फटका चांगला आहे, मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा उत्तुंग 2 धावा. चला पाहूया किती धावा कमावल्यात ह्या षटकामध्ये. आणि रितेश सिंगच्या 15 धावा होत्या म्हणजे त्या 30 धावा झाल्यात. काय फलंदाजी आणि काय आपण गेम बघताय. 15 धावा आणखी आपल्या खात्यात जमा केलेत म्हणजे 21 दिन में पैसा डबलची स्कीम लागू झाली आहे. ती म्हणजे अर्णव मराठा संघाला इच्छापूर्ती महालक्ष्मी चषकाचं एक आहे. आणि धावसंख्या फायनल घेऊन पोहोचली होती 50 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या झाले 51 धावा झालेल्या आहेत. म्हणजे महागडे षटक म्हणायला हरकत नाहीये. 30 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक सूर्या नायडूने मला वाटतं गोलंदाजामध्ये थोडीशी चलबिचल केली होती, पण रितेश सिंगला आल्या 15 धावा आणि परिणामस्वरूपी त्या गणल्या जाणार आहेत 30 धावा. धावसंख्या झाल्या 51. शेवटचं षटक शिल्लक. सूर्या नायडू स्वतः मात्र आता षटक टाकण्यासाठी येतो. संघासाठी 5वं वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो म्हणजे सूर्या नायडू. गोलंदाजी फलंदाजी मार्गावर आपण बघणार आहोत यशला आतापर्यंत फक्त चौकार ठोकला होता. चौकारांनी यश आलं होतं. अटॅक होतोय का पाहूया. सूर्या नायडू दुधारी तलवार साजिद इलेव्हनची गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोघातही माहीर. चेंडू क्रमांक 1 सामना करतोय यश. थोडस फंबल, पंचांकडून त्याची दखल घेतली गेली आहे. दबाव दिसतोय दोन्ही खेळाडूंवर, दबाव दिसतोय कारण धावसंख्या 50च्या पार गेली आहे. आतापर्यंत 2 षटकं जी होती ती अप्रतिमरित्या हाताळली गेली होती. 3 षटकं, त्याच्यानंतर मात्र कुठेतरी डेंट आलाय. पण एकदा फुलर लेनचा चेंडू जातोय वाईटच्या दिशेमध्ये, लेग साईडला गेलाय. परिणामस्वरूपी पंचांचा निर्णय वाईट. ICC
नियम क्रमांक 23 इथे लागू होतोय. धावसंख्येत होते ते 1 ने वाढ, परंतु ती वाढ यायला मात्र सूर्या नायडूने करून दिले. पुढचा चेंडू पुन्हा चांगला लेग कटर बघायला मिळाला सूर्या नायडू कडून. फक्त बॅट लप्पा फिरवला गेला तिकडे. शेवटच्या क्षणी बॉलवरून मात्र नजर हटवली यशने. जर आपल्या समोर सूर्या नायडू सारखा जेव्हा गोलंदाज असतो तेव्हा मात्र आपल्याला विचारपूर्वकच फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची मात्र तिकडे लालसा निर्माण होताना दिसते, ते म्हणजे यशसाठी. पुन्हा एकदा आकृत तपाचा चेंडू. चेंडू मात्र फ्लॅट बॅटने खेळलाय तिकडे आणि यावेळेला झेल चांगला तिकडे टिपलाय. चुकीचा माणूस मात्र तिकडे निवडलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळाडू तैनात होता आणि येस वॉर्निंग पण मिळालेली आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग पण मिळालेली आहे. आणि आजच्या दिवसातील कॅच क्रमांक 3 आणि समोर आहे राज नावाची भिंत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. तर 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या मात्र येऊन ठेपली होती 52 या धावसंख्येवर. पाहावं लागेल 60 धावसंख्या पूर्ण होते का. फलंदाजीत मात्र पूर्णाकडे आलाय. फलंदाजी मार्फत आपल्याला प्रितेश येताना दिसतोय. प्रितेश कडून संघासाठी खूप अपेक्षा. 4 चेंडू मधील कदाचित 2 चेंडू प्रितेशच्या नावावर असतील, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या अपेक्षित जी फायटिंग टोटल होती ती मात्र आलेली आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहूया या सूर्या नायडूच्या ह्या 4 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो. प्रश्न विचारले जातील सूर्या नायडू कडून. उत्तर मात्र आता प्रितेशला द्यायचे. सूर्याचा पुढचा चेंडू ओव्हर द हाईटचा एक मात्र वॉर्निंग भेटलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला लेग कटर. तिकडे मात्र कुठेतरी मला असं वाटतंय प्रितेश कडून काहीतरी चूक झाली आहे आणि मात्र तिकडे रनआउट केलंय. अमेयने स्वतःला तिकडे स्ट्राईकवर आणलंय. माहिती आपण स्ट्राईकवर आणण्याचं महत्वाचं आहे, कारण 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं आपण बघू शकतो, मला वाटतं कमी प्रॅक्टिस असायला हवी प्रितेशला, कारण ज्या प्रकारची बॅटिंगचा स्टान्स होता आणि त्याच्यानंतर बॅकफुटला जाऊन नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर एंड मध्ये येताना दिसतोय. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी. वाईटचा इशारा पंचांचा. चांगल्या प्रकारे स्कोरला चेंडू दिलाय. डी झोन मध्ये चेंडू जाते. पुन्हा आउटसाइड माफ करा, आउटसाइड लेग स्टंप येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन चेंडू समोर तटवण्याचा प्रयत्न मात्र फसला. चांगली गोलंदाजी आपण बघतोय सूर्याकडून. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र झाली होती 54. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर मारच्या दिशेमध्ये. वाईटचा इशारा पंचांचा. आणखी एक धावसंख्या ऍड होते, ती झाली आहे 55. शेवटचा चेंडू. अमय पुन्हा एकदा तयार. ही धावसंख्या 60 पोहोचू शकते का. काय गोलंदाजी मात्र सूर्याकडून. अनुभवाचा पुरेपूर फायदा इथे. रनआउटचा चान्स मध्ये तिकडे क्रिएट झाला. येस, दॅट्स आउट. रनआउट झाले तो म्हणजे अमेय. धावसंख्या येऊन ठेपली ती 54 या धावसंख्येवर आणि 55 धावांचा विजय लक्ष ठेवले ते म्हणजे साजिद इलेव्हन संघाला. 4 धावा दिलेत, त्याच्यामध्ये 3 वाईट जरी असले तरी विकेट्स मात्र मिळाले. तर आज आपले ते
इच्छापोतीशी महालक्ष्मी चषकासाठी आज भव्य ओरम क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी देवदत्त क्रीडा मंडळ इथे उपस्थित झाले. त्यांचे तर हार्दिक 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 स्वागत. मंडळातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांचं उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे यांच्याकडून हार्दिक 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 स्वागत. जिंकण्यासाठी साजिद 11 या संघाला 55 धावांची गरज असेल. 56 धावांची गरज असणार आहे. तीस चेंडूंमध्ये 56 धावांची गरज साजिद 11 या संघाला असणार आहे हा मुकाबला जिंकण्यासाठी. अर्णव मराठा या संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि तसंही साजिद 11 या संघांना विनंती की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. अर्णव मराठा या संघांना विनंती की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ती सूर्य नायडू आणि कर्णधार प्रथमेश उर्फ बाब्या. विस्फोटक अशी ही जोडी. सामन्यासाठी नावाजलेलं पंच एक्सपिरियन्स अंपायर्स महेश चेंदवरकर आणि रवी चेंदवरकर. लारा बुमरो दो भाई दोनों भी तपाई.
पहिली विकेट गेली. तो मोठा हादरा आपला बसलेला दिसतो तो म्हणजे सूर्या नायडू. त्याला मात्र तंबूत परतावं लागतं. गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलंच होताना दिसते त्याचा अर्थ. रोहन पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 1 गडी मात्र बाद झालाय. आणखी एक्स्ट्रा अजय नायडू यावेळेला मात्र चेंडू हवेत पाहावं लागेल. कॉम्बॉक्स मध्ये चेंडू येतो. खेळाडू त्याच्या खाली आहे. येस, प्रयत्न केला होता. षटकार ठोकलाय. बघताय काय रागानं षटकार ठोकलाय वागानं. उत्तुंग षटकार. 6 धावा आपल्या नावावर आणि संघाच्या धावावर मात्र तिकडे लिहिल्या गेल्यात गुणलेखकाकडून. सुंदर फलंदाजी. सूर्या नाही तर काय झाला मात्र अजय आहे. आपल्याला माहित असेल भाई का बदला भाई लेगा, सबका बदला लेगा भाई. आणि मग चांगलाच प्रहार केला. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये एक षटकार ठोकला. थोडस मात्र कुठेतरी नाराज दिसत आहेत खेळाडू. रोहनची गोलंदाजी मात्र एवढीच अप्रतिम होते. अटॅकिंग करायला लागेल कारण आपल्याला माहित असेल जर आपल्याला 54 धावांचा पण जर पाठलाग करत असाल, 56 धावांचा पाठलाग करत असाल तर अटॅक तर झालाच पाहिजे. पुढचा चेंडू रोहनचा चांगला मात्र तिकडे बघितला. लेग कटर. ह्यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी. चांगला टप्पा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि समाप्तीच्या अखेर धावसंख्येवरून पोहोचली ती 8 या धावसंख्येवर 1 गडी बाद. गोलंदाजी निवड तितकीच महत्वाची असेल. पाहावं लागेल बॅटिंग पॉवर प्ले. इच्छापूर्ती महालक्ष्मी पॉवर प्ले येतोय का? कारण धावसंख्या हवी आहे ती मोठी. कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करतायत पाहावं लागेल. मीटिंग मात्र मोठी होताना दिसते. रिझल्ट एवढाच चांगला आला पाहिजे. जबाबदारीचा षटक घेऊन येते तो म्हणजे किरण. जबाबदारीने षटक मात्र रोहनने टाकलं होतं. सूर्या नायडूला आपल्या जाळ्यात फासलं होतं. फसवलं त्याला जाळ्यामध्ये. समोर दिसतो म्हणजे अजय नायडू मोठे बंधू. किरणचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी स्वतः कर्णधार प्रथमेश तयार. चेंडू क्रमांक 1. धावसंख्येचा मोठा डोंगर पार करायचा आहे. आकृत्याने आडव्या बॅटने खेळलेला चेंडू थेट जातो मैदानाच्या बाहेर. एक फ्लॅट छक्का. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते प्रथमेश कडून. अटॅकिंग मोडवर आहेत. आता मात्र कुठेतरी वाटतंय सूर्याची विकेट त्यांची नक्कीच त्यांना मनाला लागली आहे. आणि आता मात्र आम्ही इकडचे वाघ का होते मात्र दाखवून देताना साजिद दिलवणचा हा संघ आणि हे 2 फलंदाज. शिवडी विधानसभा क्षेत्र याच्यामधील आपण हे सामने बघताय. 2 बलाढ्य संघ. अर्णव मराठा विरुद्ध साजिद दिलवण. फलंदाजी मार्कवर इंजिन गरम झालंय ते म्हणजे प्रथमेशचा. कर्णधार प्रथमेश. किरणच्या पहिल्या चेंडूवर अटॅक झाला आडव्या फळीने. थोडस क्षेत्ररक्षणात बदल. चेंडू क्रमांक 2. नागुरताबाचा चेंडू. हा फॉल चेंडू. त्याला दिशा दाखवली आहे. ते सडक पे कडक आहे का पाहावं लागेल. येस, दॅट्स अ मॅक्झिमम. 6 धावा. आणखी धावसंख्येत जमा. 2 चेंडूत 1 डझन धावा आपल्या संघाच्या खात्यात मात्र जमा केल्यात. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. अप्रतिम अप्रतिम. आता मात्र कुठल्या प्रकारचा चेंडू टाकावा. मगाशीच मी म्हटलं होतं मीटिंग मोठी झाली. रिझल्ट येतो का ते पाहूया. अगदी 1 मिनिटापर्यंत ती मोठी 11 जणांच्या सीईओजनी मीटिंग केली. परंतु आउटपुट मात्र मला आता येताना दिसत नाही. या पहिल्या 2 चेंडूवर मात्र कंपनी लॉस मध्ये गेली आहे. आता मात्र विकेटची आवश्यकता. एक मात्र आपण बघू शकता सिली मिडॉनला एक खेळाडू उभा केलाय आणि अत्यंत महत्वाचा खेळाडू. पुन्हा कुठच्या चेंडू. यावेळेला मात्र दिशा पकडली आहे ती म्हणजे कव्हरच्या वरून बॅक टू बॅक हॅट्रिक मारली आहे ती षटक्यांची. सुंदर फलंदाजी. अप्रतिम फलंदाजी. कर्णधार पद का घेतले ते आज आपल्याला कळलं. सगळी जबाबदारी घेतली आहे आणि गोलंदाजाला मात्र बॅकफुटवर जगले. मला वाटतं प्रथमेश नावाची वॉशिंग मशीन शिवडीमध्ये आले. गोलंदाजीची धुलाई मात्र चालू आहे. बॅक टू बॅक हॅट्रिक षटकारांची. ते म्हणजे प्रथमेशच्या बॅटमधून. सिली मिडॉन लावला तर मी ऑफला मारणार. टार्गेट करणार ऑफला. म्हणजे काय नजर असेल बॉलवर फलंदाजाची. चेंडू क्रमांक 4. पुन्हा एकदा आखोड तपाचा चेंडू.
परंतु याला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा नाही पंचांकडून. निर्धाव चेंडू येतोय, चेंडू क्रमांक 5. आकृती पुन्हा एकदा फ्लॅट, परंतु यावेळेला मात्र खेळाडू तिकडे निवडलाय. खेळाडू होतोय बाद, परंतु आपलं काम जे डेंट द्यायचा होता, जे नुकसान करायचं होतं ते मात्र प्रथमेशनी करून दिले आणि आपल्या संघाच्या खात्यात मात्र 3 षटकारांशी हे षटक मात्र मार्गस्थ होत आहे. एकच चेंडू शिल्लक असेल. समोर मात्र तिकडे रोहन होता, माफ करा यश होता. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या मात्र येऊन पोहोचली होती 26 या धावसंख्येवर. समोर आया तो म्हणजे राज रावल, राज का राज रहेगा क्या. शेवटच्या चेंडूवर महागडे षटक किरणचं, आशेचं किरण मावळताना दिसत होतं, परंतु एक विकेट मात्र आली आहे. आता कुठेतरी आशेचं किरण पुन्हा एकदा जागृत झालंय. राज रावल पुन्हा एकदा सिली मिडॉन, माहितीये एरिया आहे, खेळाडूला माहितीये हा त्याचा एरिया आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेत, खेळाडू त्याच्या खाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बराचसा एरिया कव्हर केला. 1 more विकेट डाऊन. राजला मात्र गोल्डन डकवर परतावं लागतंय तंबू मध्ये परत. काही गरज नव्हती, ऑलरेडी आली होती धावसंख्या, त्याच्यामध्ये समाधान मानायला हवं होतं, परंतु ते धावसंख्येला कुठेतरी अगदी बुलेट ट्रेनचे इंजिन लावण्यासारखं मात्र राज सरसावला आणि परिणामस्वरूपी आपली विकेट देऊन बसला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं किरणचा झेल, कॉटन बोल्ड बाय किरण. आणि अशा प्रकारे बॅकफुटवर आता आपल्याला साजिद इलेव्हनचा संघ जाताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स झाल्यात. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो म्हणजे निखिल माफ करा. आपण बघू शकता मॉर्निंग क्रिकेट ग्रुप आयोजित शिवडी प्रीमियर लीग 2026 पर्व 3. सर्वांचा खेळ सर्वांना संधी, असा यांचा ब्रीदवाक्य आहे. दिनांक 4 ते 5 एप्रिल 2026 स्पर्धेचं ठिकाण आहे प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी. खेळाडूंचा सभासद नोंदणी अर्ज कॉम्बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. ज्या ज्या खेळाडूंना याच्यात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी इकडनं फॉर्म घेऊन जायचे. मॉर्निंग क्रिकेट ग्रुप आयोजित शिवडी प्रीमियर लीग 2026 पर्व 3 4 ते 5 एप्रिल मध्ये हे 2 दिवस सामने खेळवले जातील आणि अंश यांच्याकडून हे फॉर्म घेऊन जायचे. आमचे गुणलेखक आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला रिषभ दिसतोय आणि फलंदाजी मार्कवर एका चेंडूत 1 षटकार ठोकलाय असा भाग दिसतोय तो म्हणजे अजय नायडू. रिषभ कडून बऱ्याचशा अपेक्षा, जशी गोलंदाजी मात्र किरणने दाखवली ते शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद गेले होते. फिल्डिंग थोडस मात्र काहीतरी विचित्र आपण फिल्डिंग पोझिशनिंग बघतोय. एक सिली मिडॉन आहे, सिली मिडॉफही घेतलाय, त्याच्यामुळे ब्लॉक करण्याचा प्रयत्न येतो म्हणजे अजयला. रिषभचा पहिला चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा घुटना टेक फटका मारण्याचा प्रयत्न गेल्या स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये एका धावेत समाधान मानावं लागेल. नवीन खेळाडू निखिलला मात्र द फ्रेश लेग्स आपण मैदानात बघतोय. चांगली गोलंदाजी, फुलर लेनचा चेंडू ऑफ स्टिक टार्गेट करण्याचा ऋषभचा प्रयत्न. निखिलसाठी पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय निखिल. ऋषभ करेल गोलंदाजीची सुरुवात. चेंडू पुन्हा एकदा चांगला वेग मात्र चेंडू मध्ये होता. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये गेला. चांगला तिकडे फॉलो थ्रू मध्ये थ्रो. आणखी एक धाव संघाच्या खात्यात जमा. मोठे फटक्याची आवश्यकता आहे कारण याच्यानंतर आपल्याकडे शिल्लक आहे ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक. आणि आपण बघत असेल मगाशी अर्णव मराठा संघाने ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच आपला गेम पलटी केला होता, संपूर्ण टन द टेबल केला होता. 30 धावसंख्या आल्या होत्या. फटका चांगला आहे बॅटच्या फॉलो थ्रू मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द स्टेडियम. दॅट्स मॅक्झिमम. काय मस्त फटका खेळला. आमच्या अंशला सगळ्यांची मात्र फलंदाजी माहिती आहे कुठल्या चेंडूवर षटकार येणार आहे, कारण जसे बॅटरचा स्टान्स होता त्याच्यावरून त्यांनी ओळखलं कुठल्या प्रकारचा फटका येतोय. काय कडक षटकार आलाय मात्र निखिल कडून. बेस तयार केले आपल्या संघासाठी मात्र ह्या फलंदाजांनी. एका बाजूला आहे निखिल, एका बाजूला अजय. अगदी स्ट्राईक रेट 200 ते 250च्या स्ट्राईक रेटने दोघंही भागतायत. ऋषभचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा निखिल सज्ज. सिली मिडॉन लावा, सिली मिड ऑफ लावा, मी समोर मारेल. लेट्स सी व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवला, चेंडू थ्रोट जातो कॉम्बॉक्सच्या वर. आणखी एक मॅक्झिमम सरळ चषकाकडे. अरे बॉल अडवा ना, तुटली. आणि वेध मात्र घेतलाय आमच्या ट्रॉफ्यांचा निखिल.
बॅक टू बॅक 2 षटकार आणि नुकसान मात्र कमिटीचं. चला इट्स ओके, लेट्स बॅक ऑन टू द गेम. विकेट बनवण्यामध्ये त्यांचं पूर्ण योगदान आहे. पुरेपूर त्यांनी हेलिकॉप्टर उडवलं होतं, हेलिकॉप्टर मात्र षटकाराच्या दिशेमध्ये लँड झालाय. ऋषभचं महागडे षटक. विकेट त्यांनी बनवली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत, बॅटचा टो घेतलाय, स्लिपला मारला, खेळाडू मात्र त्याच्या खाली. यावेळेला मात्र गडी बाद होतोय. ऋषभला मात्र मिळते तिकडे संधी, त्या संधीचं झालंय सोनं आणि पॅव्हेलियन मध्ये जाते तो म्हणजे निखिल. स्वराज विकेट मात्र स्वतःच्या बॅटिंग साठी बनवली होती असं म्हणतात सगळे. तेव्हा टाळ्यांचा कडकडत होते. चिराग दाटी अशी आणि फलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत दष्टपुष्ट शिवडीचे बाहुबली चिराग. धावसंख्या येऊन ठेपले ते 40 या धावसंख्येवर. अजूनही 16 धावांची आवश्यकता. आणि ह्या चिराग मधून पाहूया किती धावा येत आहेत. चिराग घासल्यावर जसा जिन्न बाहेर येतो तसा पाहूया धावा किती बाहेर येतात. शिवडीचा बाहुबली फलंदाजी मार्कवर तयार सामना करण्यासाठी. तिसरी ओव्हर. ऋषभ तयार. कमबॅक करण्याची संधी आहे, कमबॅक करण्याची संधी आहे गोलंदाजी संघाला. फुलटा चेंडू, चेंडू मात्र स्वर मार्गाच्या दिशेमध्ये मार्गस्थ होते. वाईटचा इशारा पंचांचा. पुढचा ओव्हर पॉवर प्ले. तिसरी ओव्हर आहे. वाईट बॉल ना. वाईट बॉलचा इशारा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋषभ तयार. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक स्लिप मात्र तैनात केली ह्या वेळेला. आकृत्याचा चेंडू फ्लॅट बॅट कडक मात्र तिकडे जोर काढला होता. स्वतःचं खातं उघडलं एका धावेने. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या येऊन ठेपली होती म्हणजे 42 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक. येस, आपण बघत आहात इच्छापूर्तीशी महालक्ष्मी षटक. पॉवर प्लेचं षटक सुरू होईल. पंचांनी त्याची घोषणा केली आहे. बारा चेंडूत 12 धावांची आवश्यकता. 12 into 12. माफ करा, 12 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची आवश्यकता. चिरागकडे सगळ्यांचं लक्ष. माहिष्मती साम्राज्य ज्यांच्या आधिपत्याखाली असे चिराग बाहुबली. येस, दॅट्स अ पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवर उंचपुर असा प्रेरक दिसतोय. गोलंदाजी मार्कवर कमबॅक करण्याची संधी. पॉवर प्लेचे षटक. पहिल्या चेंडू पासून अत्यंत महत्वाचे 6 चेंडू दोन्ही संघांसाठी. साजिद 11, अर्णव मराठा यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं षटक. कारण ह्या षटकामध्ये साजिद 11नी 30 धावा आपल्या संघासाठी मिळवल्या होत्या. पहिला षटक प्रेरक. सामना करेल चिराग. आखोड चेंडू आउट ऑफ द स्टेडियम. चेंडू ट्रॅव्हल करतोय उंच अशा षटकारासाठी. 6 धावा आणखीन टार्गेटच्या जवळ कमी केल्यात स्कोअर कार्ड मधून. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. दॅट्स आपण ज्या माहिष्मती साम्राज्याचे बाहुबली काय हे मात्र चिराग दाखवून देतोय. एक धाव आणखी आपल्या संघासाठी जमा केले. प्रेरकचा पुढचा चेंडू. चिराग पुन्हा एकदा तयार. चेंडू पुन्हा एकदा चटावला स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये. आता मात्र कुठेतरी सेकंड थर्ड गेअर मध्ये मात्र गाडी जाताना दिसते. माहिती आपण आता आपल्या टप्प्यात कार्यक्रम आलाय. धावसंख्या येऊन पोहोचली ती 50 या धावसंख्येकडे टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. चेस करताना म्हटलं आपल्या 50 धावा पूर्ण केल्यात चौथ्या षटकातच. फटका पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न. मला कडनं काही गरज आहे का, पण ठीक आहे. फलंदाजाची काय सोच असू शकते मात्र ते फलंदाजालाच माहित. चांगली गोलंदाजी प्रेरकची. निखिलसाठी पुढचा चेंडू.
आकृती चेंडू चेंडू मात्र जसा बॅट लॉंग टेनिस मध्ये आपण बघतो एक फटका तसा एक उत्तुंग षटकार. मॅच मात्र संपवली. साजिद इलेव्हन विजय संघ अभिनंदन आपलं. शिवडी विधानसभा संघातील दुसरा सामन्यातील दुसरा आपल्याला संघ मिळालाय. साजिद इलेव्हन संघ प्रवेश करतोय उपांत्य फेरीमध्ये. दोन्ही संघांचं हार्दिक 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 स्वागत. अयन स्टार्स संघातील ज्यांनी पहिला